आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेत्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना असंघटित कामगार सेनेचे अध्यक्ष संदीप संभाजी शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे महत्त्वाची मागणी केली आहे। मंडप उभारणीसाठी आवश्यक असलेला अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला NOC निशुल्क देण्यात यावा, असे निवेदन त्यांनी आयुक्तांना सादर केले। संदीप शिंदे यांनी सांगितले की गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून गणेश मूर्तिकार अनेक महिने परिश्रम घेऊन मूर्ती तयार करतात। मात्र मंडप उभारणी, जागा भाडे, वीज, वाहतूक, सजावट तसेच विविध प्रशासकीय परवानग्यांसाठी त्यांना मोठा खर्च करावा लागतो। अशा परिस्थितीत अग्निशामक विभागाच्या NOC साठी आकारले जाणारे शुल्क हा अतिरिक्त आर्थिक भार ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। शहरातील सर्व गणेश मूर्तिकार आणि विक्रेत्यांना हा दाखला विनामूल्य दिल्यास त्यांना आर्थिक मदत मिळेल, तसेच पारंपरिक व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी म्हटले। यावेळी शाखा प्रमुख राजेंद्र ठाकरे, प्राची टटकरे, प्रचिती पाटील, सुखमणी दासरी, जय डाकी, दुर्वेश ठाकरे, प्रशांत माने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि गणेश मूर्तिकार उपस्थित होते। प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून कारागिरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली। पारंपरिक आपल्या हिंदू धर्माच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपला महाराष्ट्रातला गणेशोत्सव। तो महाराष्ट्रातला गणेशोत्सव आता भारताच्या बाहेर जगामध्ये पोहोचलेला आहे। पण आपल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये या वर्षीपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे मूर्तिकार आहेत, जे आपल्या मूर्त्या बनवून विक्रीसाठी शहरामध्ये आणतात, त्यांना ठाणे महापालिकेच्या अग्निशामक विभागाने ना हरकत दाखला देण्यासाठी शुल्क आकारले होते। शुल्क ह्यामुळे की त्या गणेश मूर्तिकार जे आहेत त्यांना कुठेतरी जाचक त्याच्यावरती तो आकार वाटत होता। आणि आपला गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे। या माध्यमातून आम्ही आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, ठाण्याचे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नरेशजी म्हस्केजी खासदार व महापौर यांना या माध्यमातून आमचा प्रस्ताव आम्ही मांडला गेला। त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे हे केले व त्याचप्रमाणे आम्ही आयुक्तांना पत्र दिलं। आयुक्तांनी पण ह्या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला हमी दिलेली आहे की आपण नक्कीच त्याचा सकारात्मक विचार करू आणि गणेश उत्सवाला आणि गणपती कारखानदारांना आपण सहकार्य करू। आणि या सर्व गोष्टींमुळे सर्व गणपती कारखानदार, मूर्तिकार व विक्री करणारे जे गणपती आहेत त्या सर्वांना, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे।